हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी रेश्मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. जर तुम्ही असं विचार करत असाल की घरच्या घरी नारळ बर्फी बनवणं कठीण आहे, तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघाच. अगदी ही नारळवडी छान खुटखुटीत बनवून तयार होते. महिनाभर टिकणाऱ्या ओल्या नारळाच्या कापा किंवा नारळाची बर्फी, तेही घरच्याच 2च साहित्यामध्ये. काही दिवसातच नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन जवळ येत आहे, तर त्यानिमित्त आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त नारळवडी करणार आहोत. अगदी सरळ आणि साध्या सोप्या पद्धतीने काही महत्त्वाच्या टिप्स मी सांगणार आहे. ही नारळवडी झटपट अवघ्या 15 ते 20 मिनिटात बनते. कधी काय होतं, बऱ्याच जणांचं नारळवडीचं मिश्रण इतकं मऊ होतं, वडी सेट होत नाही किंवा उचलताच येत नाही आणि लवकर खराबही होऊ लागतं, किंवा मिश्रण इतकं परतलं जातं की मिश्रण कोरडं होतं आणि वडी सेटच होत नाही. यासाठी मी भरपूर टिप्स आज तुम्हाला सांगणार आहे आणि टायमिंग सांगितलेलं आहे यामुळे तुमची वडी अगदी छान होईल. यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नारळाची कापा किंवा नारळवडी करण्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा नारळ फोडून घेतलेला आहे. त्याच्या पाठीचा जो काळा भाग असतो तो पिलरच्या साहाय्याने काढून घ्यायचा आणि फक्त पांढरा भाग व्हायला हवा. असा पांढरा भाग असला की वडी कशी पांढरी शुभ्र होते. आणि नारळाचे बारीक तुकडे करून पाणी न घालता मिक्सरवरती बंद चालू करून मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे. नारळ छान बारीक वाटून घ्यायचा आहे. नारळ बारीक छान वाटून घेतलात तर वडीचं मिश्रण बांधून येते आणि वडी लवकर तयार होते. तर या ठिकाणी मी खोबरं खवून घेतलेलं आहे. जर तुम्हाला खिसायचं नसेल तर तुम्ही मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता जर तुम्ही खिसून घेणार असाल तर मी यामध्ये जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तसं मी या खोबऱ्याच्या वाटीला चमच्याच्या साहाय्याने खरडवून घेते. या प्रकारे मी खोबरं खवून घेतलं आहे आणि जो त्याच्यामध्ये काळा भाग आला आहे तो मी साईडला काढून घेतला आहे. आता आपण ज्या ताटामध्ये किंवा तुम्ही एखादं भांडं जे घेणार असाल त्या भांड्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि याला बाजूला ठेवून द्यायचं. तर मी इथं बटर पेपर घेतला आहे आणि त्यावरती तूप लावून घेते. तर तुम्ही तेलाऐवजी तूपही लावू शकता. आता तूप लावल्यानंतर मी सोबतच यामध्ये केशरच्या कांड्या आणि कट केलेले ड्रायफ्रूट्सचे तुकडे यामध्ये घालून घेणार आहे. याने काय होईल की आपण जेव्हा वडी यामध्ये टाकणार, वडीचं मिश्रण टाकणार आणि ते थापणार तर त्याचा जो वरचा लेअर असेल तो याच्यामुळे छान सुरेख दिसेल. आता हे ड्रायफ्रूटचे तुकडे तुम्हाला जर टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप केलंही तरीही चालेल. पण जर तुम्ही गिफ्ट करणार असाल तर तुम्ही या प्रकारे नक्कीच करा. आता बर्फीचं मिश्रण परतण्यासाठी एक जाडबुडाची मी कढई तापायला ठेवून दिली होती. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलं आणि तूप गरम झालं की त्यामध्ये वाटलेलं किंवा खवलेला सगळा नारळ घालायचा. नारळ घातला की गॅस एकदम कमी करायचा, नाही तर नारळाचा रंग बदलू शकतो. आता हा खवलेला नारळ वाटीने मोजला तर बरोबर 1.25 कप भरला आहे. म्हणजेच याला वाटलेल्या नारळासाठी आपल्याला 1.25 कप बर्फीसाठी अगदी योग्य प्रमाण आहे. आता मंद आचेवर याला सतत हलवत नारळ 2 मिनटं परतवून घेऊ. 2 मिनटं नारळ परतल्यानंतर आता यामध्ये साखर घालून घेऊ. साखर घातल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करून साखर विरघळेपर्यंत याला परतवत राहायचं आहे. तर बघा, मी या ठिकाणी मध्यम गॅस करून घेते आणि नंतरच याला साखर मी विरघळवून घेते. तर या प्रकारे आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करून साखर विरघळेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवून याला विरघळवून घ्यायचं आहे. बरोबर 2 मिनिटांनी साखर विरघळली. साखर विरघळल्यामुळे हे मिश्रण बघा ओलसर दिसत आहे. आता मध्यम गॅसवर हे मिश्रण तोपर्यंत परतायचं तोपर्यंत याला थोडासा कोरडेपणा येत नाही, चिकटपणा येत नाही, मिश्रण थोडंसं बांधून येत नाही तोपर्यंत आपल्याला याला परतवत राहायचं आहे. आता ते कसं ओळखायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर साखर विरघळल्यापासून बरोबर 7 मिनिटांनी याला परतवून घेतलं. हे मिश्रण थोडंसं कोरडं चिकट दिसतंय, हाताला हलवत असताना जड जाणवत आहे. आता याला चेक करून बघूया, पण त्याआधी गॅस बंद करून घेऊ म्हणजे कढईमधलं मिश्रण जास्त शिजणार नाही. थोडंसं मिश्रण डिशमध्ये घ्यायचं, फुंकर मारून थोडं थंड करून घ्यायचं. त्यानंतर स्वच्छ कोरड्या हाताने गोळी करायची. जर मिश्रण हाताला न चिकटता व्यवस्थित गोळी तयार झाली म्हणजेच हे मिश्रण तयार आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता हे मिश्रण हाताला चिकट होत आहे आपल्याला. तर आता आपण याला पुन्हा 2 मिनटं परतवून घेऊ. आपल्याला नारळवडी खुटखुटीत बनवायची आहे, तर मी परत गॅस चालू करून मध्यम गॅसवरती अजून 2 मिनटं याला परतवून घेते. तर बघा, तुम्ही या स्टेजवरती जर नारळवडी थापून घेतलीत तर नारळवडी लवकर खराब होण्याची शक्यता असते आणि नारळवडी थोडी मऊसर बनेल.
आता हे मिश्रण परतवून घेतलं. 2 मिनटं परतल्यानंतर बघितलं, याला चेक करू. मिश्रण फुंकर मारून थंड झालं की स्वच्छ कोरड्या हाताने पाहिलं तर याची गोळी होते आणि आता हाताला हे मिश्रण चिकटत नाहीये आणि दाबल्यानंतर हे मिश्रण ओलसरही जाणवत नाहीये. तर आता हे आपलं मिश्रण तयार आहे. हे मिश्रण बनवण्यासाठी मला 9 ते 10 मिनटं लागलेली आहेत. कढईची गॅस मी बंदच ठेवलेला आहे. यामध्ये आता पाव चमचा मी यामध्ये वेलची पावडर घालून घेते. मिक्स करून छान याला करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर लगेचच ही गरम असतानाच तूप लावलेल्या भांड्यामध्ये आपण थापून घेऊ. हे मिश्रण गरम असतानाच थापायला घ्या, म्हणजे अगदी व्यवस्थित थापता येतं. खूप थंड झालं की मिश्रण नीट थापलं जाणार नाही. आता हे मिश्रण सपाट वाटीच्या मदतीने किंवा बघा मी या प्रकारे थापून घेते, त्या प्रकारे तुम्ही थापून घेऊ शकता. तुम्हाला हव्या त्या जाडीच्या वड्या थापून घ्यायच्या आहे. आता हे मिश्रण गरम असतानाच ही प्रोसेस आपल्याला पटापट करायची आहे. तर बघा हे मिश्रण जर थंड व्हायला आलं की हे पटकन छान असं थापलं जाणार नाही. त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला पटकन अशी करायची आहे. म्हणूनच त्यासाठी आपल्याला आधी भांडं तयार करून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही प्रोसेस लगेचच करता येते. आता ही वडी गरम असतानाच मऊ असते, त्यावेळेसच तुम्हाला जर आवडत असेल यामध्ये पिस्ता बदामाचे काप घालू शकता. इथे मी बदाम आणि पिस्ताचे काप या प्रकारे काप करून घेतलेत आणि यामध्ये घालून घेतलं आणि याला थोडंसं हलक्या हाताने दाबून घेऊया किंवा पुन्हा पसरट वाटीने किंवा जसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे या प्रकारे तुम्ही वाटीने किंवा मी जसं स्पॅटुलाने दाबून करत आहे तसं तुम्ही स्पॅटुलाने ही करू शकता. असं केल्याने वडीला छान हे ड्रायफ्रूट्स चिकटले जातील. तर बघा आता आपण याला 10 मिनटं कोमट करून घेऊया आणि याच्या वड्या पाडून घेऊया. आता 10 मिनटानंतर ही वडी थोडीशी कोमट झाली की मग वडी तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ही वडी कापून घ्यायची. वडी खूप गरम असताना पण कापायची नाही किंवा संपूर्ण थंड झाल्यावरही कापायची नाही. जर खूप गरम असताना कापायला घेतलं तर नीट कापली जाणार नाही आणि थंड असताना जर कापली तर कडक झाली असल्यामुळे ती कापता येणार नाही आणि वडी तुटते. तर या प्रकारे मी सगळी वडी कापून घेतलेली आहे. आता याला 1 तासाभरासाठी सेट करायला ठेवून देऊ. तर रेशूज रेसिपी चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर रेशूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. तर बघा तासाभराने आपण पाहतोय वडी मस्त झालेली आहे. फक्त संपूर्ण थंड झाल्यानंतर त्या काढायच्या. आधी सुरीने किंवा उलट्याने तुम्ही काप करून घ्यायचं, म्हणजे वडी अगदी पटकन निघून येते. तर बघा खूप सुंदर वडी झालेली आहे. जास्त मऊ ओलसर नाही किंवा खूप जास्त कडकही नाही. सगळ्या वड्या काढून घेऊया. तर अशा पद्धतीने अगदी पारंपरिक पांढऱ्या शुभ्र मस्त खुसखुशीत जिभेवर टाकताच विरघळणारी नारळाची वडी किंवा कापा खोबऱ्याच्या वड्या, तुम्ही जे काही म्हणत असाल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे या वड्या तयार झालेल्या आहेत. ह्या वड्या एकदा तयार करून ठेवल्या की महिनाभर टिकतात. फक्त त्यावरती जास्ती दिवस झाले की खोबऱ्याचा खवट असा वास येऊ लागतो. तर तुम्ही या प्रकारे वड्या नक्की करून बघा. तर अशी आशा आहे की आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. रेशूज रेसिपी अँड व्लॉग चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि खूप खूप महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. तर भेटूयात अशा छानशा मस्त एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.